नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. काल तुम्हाला मी आश्वासन दिल्याप्रमाणे आज तुम्हाला परत भेटायला आलो आहे आणि ते देखील उद्या होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात माझा काय अंदाज आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे. स्पष्टपणे सांगणार आहे. त्याच्यामध्ये काही आणि हे अंदाज व्यक्त करताना मी एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी हे अंदाज व्यक्त करणार नाही. गेले 15 दिवस मी सातत्याने फिरतो आहे. अनेक शाखांच्या मिरवणुकीला मी गेलो आहे. लोकांशी आम्ही रस्त्याचा कार्यकर्ता असल्यामुळे रस्त्यावर लोकांशी सातत्याने बोलत असतो. मराठी लोकांशी पण बोलतो, अमराठी लोकांशी पण बोलतो, भैयांशी पण बोलतो. त्यामुळे त्याच्या बेसिसवर मी माझे सगळे अंदाज आज तुम्हाला मी सांगणार आहे. पण हे अंदाज आज जे मी सांगतो आहे त्या अंदाजाला काही विविध पैलू आहेत. उद्याची इलेक्शन फ्री अँड फेअर झाली. फ्री अँड फेअर म्हणजे इलेक्शन कमिशनने उद्या होऊ घातलेल्या महापालिकेच्या इलेक्शनचे रिझल्ट अगोदरच तयार करून ठेवलेले नसतील तर, इलेक्शन कमिशनने उद्याच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला नाही तर, इलेक्शन कमिशन दुबारा लिस्ट त्याचं जे वोटर्स लिस्ट आहे ते डिफेक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये अनेक दुबारा 2-2, 4-4 वेळा नावं आलेली आहेत. एक बल्क लोकांची नावं गाळण्यात आलेली आहेत. ह्या डिफॉल्टर लिस्ट डिफॉल्ट असलेल्या लिस्टच्या बेसिसवरच उद्याचे इलेक्शन होणार आहे. त्या देखीमध्ये EVM मधले घोटाळे जर त्याने बाजूला केले तर आणि तरच उद्याच्या इलेक्शनमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस या गटाला, या युतीला साधारण 117 ते 126 जागा मिळतील असा मला ठाम विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाची जी युती आहे तिला साधारण म्हणजे गद्दारांची म्हणजे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष आणि इतर छोटे मोठे पक्ष यांच्या युतीला साधारण 80 ते 85 जागा मिळतील. राष्ट्रीय काँग्रेस मुंबईतनं वाईट आउट होईल. पूर्णपणे समूळ त्याचं उच्चाटन होईल. हार्डली 2-4 जागा येऊ शकतील. जे कॉर्पोरेटर त्यांच्या एरियामध्ये वर्षानुवर्ष टिकून आहेत अशा 3-4 जागा लागतील. बाकी काही पक्षांना 1-2 जागा असं करून तो उरलेला कोटा भरला जाईल. पण जर इलेक्शन फ्री अँड फेअर झाल्या तरच हे माझे अंदाज अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. आता दुसऱ्या बाजूला तुम्ही विचार केला तर हे शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांनी म्हणजे शिवसेना ठाकरे ब्रँडच्या दोन्ही नेत्यांनी जे गेले 15 दिवस वादळ उत्पन्न कळलं की नाही, आणि त्याचा परिणाम म्हणून मराठी माणसांच्या मताचं ध्रुवीकरण होऊन तो एक गट्टा मतदान उद्या करणार आहे. ही काळ्या दगडावरची सफेद रेषा आहे. कळलं की नाही. एक सगळ्यातले म्हणजे उच्चवर्णीय जर मराठी भाषिक सोडले, अगदी जातींचीच नावं सांगायला सांगितलं तर चित्त पावन आहेत, कराडे आहेत, कोकणस्थ आहेत, सारस्वत आहेत, हे ब्राह्मणांपैकी काही लोक जर सोडले साधारण 1%, तर बाकीचा समस्त मराठी समाज हा डेफिनेटली न चुकता उद्या ठाकरे ब्रँडला मतदान करणार आहे. पण हे नुसतं ठाकरे ब्रँडबरोबरच झालेलं नाही आहे. तुम्हाला मी सांगतो ना, गेले वर्षभर काही लोक ना या मराठी माणसाच्या एकीकरणासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. त्यांच्यापैकी काही जणांना मी बघतोय, त्यांच्या आंदोलनात मी स्वतः डोळ्याने जाऊन पाहिले आहेत. त्यातलं एक प्रमुख म्हणजे मराठी अभ्यास केंद्र डॉक्टर दीपक पवार हे मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख आहेत. त्यांनी जे मराठी भाषेसाठी जे काय आंदोलन उभं केलं हिंदीच्या सक्तीविरुद्ध, त्याचा प्रचंड फायदा ठाकरे ब्रँडला उद्याच्या इलेक्शनमध्ये होणार आहे. त्यांच्याप्रमाणेच अनेक महाराष्ट्रामध्ये चळवळ उभे आहेत, मुंबईमध्ये पण चळवळ उभ्या राहत आहेत जे मराठी एकीकरणासाठी काम करत आहेत. हा दुसरा फॅक्टर. तिसरा फॅक्टर म्हणजे मराठी भाषेवर मराठी माणसावर हिंदी लागण्याची जी सक्ती झाली, त्या सोशल मीडियामध्ये जेवढे मराठी पत्रकार स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवत होते, कळलं की नाही. मग ते मुंबई तक असेल, BBC चॅनल असेल, ते अनुजा धाकरस असेल, ते लोकमतचं असेल, हे सगळे पत्रकार गेले वर्षभर मराठी एकीकरणासाठी रात्रंदिन मेहनत करत आहेत. मला सगळ्यांची नावं आता आठवत नाही एक क्षणाला, पण ह्या लोकांनी दे हॅव डन द एक्सलंट जॉब फॉर युनिफिकेशन ऑफ द महाराष्ट्रीयन्स. कळलं की नाही. गेले वर्षभर हे सगळे म्हणजे हॅट्स ऑफ टू देम. स्वतःच्या नोकरीची पर्वा न करता हे काही तरुण पत्रकार सातत्याने मराठी एकीकरणाचा, मराठी माणसाचा, मराठी जमिनीचा, मराठी माणसाच्या नोकरी धंद्याचा प्रश्न गेली सातत्याने वर्षभर उचलून धरत आहेत. कळलं की नाही. या सर्वांच्या प्रेशरमुळे
आज ठाकरे ब्रँडला जी झळाळी आली आहे, जी चकाकी आली आहे, ह्या सर्व लोकांच्या प्रयत्नाचा परिणाम आहे. आणि तो परिणाम उद्याच्या भाषेमध्ये म्हणजे उद्याच्या महापालिकेच्या, मुंबई महापालिकेच्या इलेक्शनच्या वेळेस तो जरूर दिसणार आहे. जर इलेक्शन कमिशनने त्यांच्या मालकाच्या आदेशानुसार म्हणजे त्यांच्या मालकाचा आदेश जर त्यांना आला तर ते त्यांच्या मालकासाठीच ही इलेक्शन चोरण्याचा प्रयत्न डेफिनेटली करणार आहे. आणि तो त्यांचा हस्तक्षेप झाला नाही तर मी सांगितलेलं 117 ते 126च्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला मिळतील आणि भारतीय जनता पक्षाला साधारण आणि त्यांच्या युतीला 80 ते 85 जागा मिळतील. काँग्रेस मुंबईतनं पूर्णपणे नेस्तनाबूत होईल. कळलं की नाही, असे निर्णय येऊ शकतील, येण्याची दाट शक्यता आहे. आता त्याची आणखीन एक बाजू मी तुम्हाला सांगतो. 2014 पासून हे दोन गुर्जर मारवाडी जे दिल्लीमध्ये बसलेले आहेत ना, ते पंतप्रधान आणि होम मिनिस्टर असले. जनरली पंतप्रधान हे विधानसभेच्या इलेक्शनला पण कॅम्पेनिंगला येत नाहीत. पण हे 14 साली बसलेले जो नॉन बायोलॉजिकल प्राईम मिनिस्टर आहे ते ग्रामपंचायतीच्या इलेक्शनसाठी देखील सातत्याने महाराष्ट्रामध्ये कॅम्पेनिंगला आलेले आहेत. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद चं कॅम्पेनिंगला तिथे पण ते त्यांचे प्रतिनिधी येऊन ढवळाढवळ करतच होते. महापालिका 17 साली जी झाली, त्यानंतर 22 साली जी सगळ्या इलेक्शनला हे इथे येऊन कॅम्पेनिंग करत होते. ह्या इलेक्शनमध्ये हे दोन्ही गुर्जर बंधू अजिबात मुंबईकडे फिरकले नाही आहेत. याचं एकमेव कारण जे तिथे दिल्लीच्या पत्रकार मित्रांनी मला सांगितलं की फडणवीस हे त्यांचे कॉम्पिटिटर झालेले आहेत पंतप्रधान पदासाठी. कळलं की नाही. आणि अमित शहाचं आणि त्यांचं तर कधीच पटलं नाही. ह्या प्राप्त राजकीय सिनारिओमध्ये मुंबई महापालिकेमध्ये जर फडणवीस निवडून आले, त्यांची युती निवडून आली तर फडणवीस स्ट्रॉंग होऊ शकतील राजकीय दृष्ट्या. आर एस एसचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या एक तथाकथित प्रतिस्पर्ध्याचं वजन, राजकीय वजन वाढवण्याची चूक ते करणार नाही. त्यामुळे ते इथे प्रचाराला आलेले नाही आहेत. आणि तुम्ही जर पाहिलात तर पवन त्रिपाठी, त्यानंतर अण्णामलाई केरळातनं आलेला, कृपाशंकर सिंग, तुषार आपटे ज्याला नॉमिनेटेड केलं उल्हासनगर का कुठेतरी, ह्या माणसाने जे काही कर्तृत्व दाखवलं आहे मराठी माणसाच्या, मराठी संस्कृतीच्या विरुद्ध जे काय आग ओकले, द्वेष ओकले, ह्याचा परिणाम हे गुजराती दोन गुर्जर बंधू बसले ते रोखू शकले असते. पण त्यांना रोखलं नाही. त्याचा परिणाम होऊन जर मुंबई महापालिका शिवसेनेच्या आणि ठाकरे ब्रँडच्या हातात दिली तर येणाऱ्या काळामध्ये जर उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या लोकांनी किंवा तिकडे साऊथच्या लोकांनी जर आपला पाठिंबा दिल्लीतला काढून घेतला तर एक कोणतरी हाताशी असण्याची शक्यता त्यावेळेला पडताळून पाहता येईल असा अंदाज करून हे दोन्ही मोदी आणि शहाच्या मनात मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका ही ठाकरे ब्रँडच्या हातात देण्याचा त्यांचा आंतरिक मनसुबा आहे असं दिल्लीतील जाणकार पत्रकारांचं मत आहे. आणि ह्या गोष्टीचं ॲनालिसिस करताना, विश्लेषण करताना मी त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. त्यामुळे या गुर्जर बंधूंचा फडणवीसांना असलेला विरोध, तरुण मराठी पत्रकारांनी मराठीचा धरलेला एकीकरणाचा घेतलेला इश्यू, फायरब्रँड ठाकरेंचे 4 हात म्हणजे उद्धवजी, राजसाहेब, अमित आणि आदित्य ह्याने जे रान उद्या पेटवलं आहे, कळलं की नाही, ह्याचा सगळा परिणाम म्हणून जर दिल्लीतल्या बॉसने, मालकाने, इलेक्शन कमिशन जे नोकर वर्ग आहेत त्यांना जर इन्स्ट्रक्शन दिलं की तुम्ही तटस्थ राहा तर उद्याच्या इलेक्शनचा रिझल्ट हा डेफिनेटली शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीला मुंबई महानगरपालिकेमध्ये बहुमत मिळवून देणारी ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पण तसं जर नाही झालं तर मात्र जशी विधानसभेची इलेक्शन चोरली गेली त्याचप्रमाणे ही इलेक्शन चोरली जाईल आणि शिवसेना आणि मनसेला साधारण 40-50च्या अंदाजामध्येच गुंडाळून ठेवलं जाईल असं देखील एक शक्यता आहे. बघूया. घोडा मैदान आता जवळच आहे. शुक्रवारी सकाळी 11 ते 12च्या दरम्यानपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. तुम्हाला माझं हे ॲनालिसिस कसं वाटलं आहे हे न चुकता मला सुसंस्कृत भाषेमध्ये तुमचे कॉमेंट्स लिहून मला कळवा. आणि माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर. थँक्यू.